विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 1997 साली 12वी ची परीक्षा दिली मी. किती वर्ष झाली बघा बघू. जवळ-जवळ 28 वर्ष झाली असतील कदाचित. नक्कीच. या 28 वर्षात काहीही बदल झालेला नाहीये. तीच परिस्थिती अजून पण आहे. कोणती परिस्थिती सांगतो. व्यवस्थित लक्ष द्या. व्यवस्थित लक्ष द्या. पण त्याच्या अगोदर अशा हजारो मुलांना मला सांगायचं आहे, की ज्यांच्या मनात हे विचार आहेत, की 12वीत खूप कमी मार्क पडलेत. बास, आता सगळी स्वप्न संपलेली आहेत. ड्रीम होतं हे कॉलेज, ते कॉलेज, एम-बी-बी-एसला जायचं होतं. नीटची तयारी जोरात करत होतो. पण सगळं संपलंय. असं वाटणारे हजारो मुलं आहेत. हजारो मुलं आहेत लक्षात घ्या. मग अशाच मुलांसाठी मी हा व्हिडिओ बनवलाय. पण हा आत्ताच का बनवला मी? याच्या मागचं कारण आहे. मी तुम्हाला सांगू का? 2च दिवसापूर्वी ना गेट टुगेदर होतं. माझ्या बॅचचं गेट टुगेदर 10वी ला मी विट्याला होतो महात्मा गांधी विद्यालयमध्ये. 1995 ची बॅच. 1995 ची आमची 10वी ची बॅच. ओके. टोटल 11 आम्ही मित्र जमलो होतो. ओके. आणि गेट टुगेदरची पार्टी एन्जॉय केली आम्ही 2 दिवस. 2 वर्ष काय एन्जॉय करतोय. 2 दिवस. ओके. पण काय जाणवलं रे मला? मी तुम्हाला सांगू का? ऑब्व्हियसली मी कोचिंग क्लासेस आहेत माझ्या मित्रांना माहिती आहे. ओके. आणि त्यातले 1-2 मित्र आहेत ना, बघा मी काय सांगतोय, एकाच्या मुलीचं 10वी झालं होतं. तो ऑब्व्हियसली जस्ट थोडा वेळ मला विचारत होता, की काय करायचंय पुढं? पण एका मित्राच्या मुलीची 12वी एक्झाम झाली होती. तिला 10वी ला 95% होते आणि 12वीत मात्र तिचा स्कोर 60 प्लस समथिंग काहीतरी होत हो. 95% 10वी मार्क होते आणि 12वीत 60च% पडले. मी म्हणतो 60 प्लस प्लस पण चांगलेच मार्क आहेत. मी माझ्या मित्राला समजावून सांगितलं. 60% चा क्रायटेरिया तर पार केलाय ना, काही टेन्शन नाहीये. मी विचारलं त्याच वेळेस आता विषय निघाला तर, की तुम्हाला किती मार्क होते? तर माझा एक स्टुडंट नाही. माझा एक मित्र बघा मी हसतोय. मला माहिती आहे तुम्हाला कमी मार्क पडले तुम्ही थोडेसे दुःखात आहात. पण त्यातूनच मला तुम्हाला बाहेर काढायचं आहे. ओके. आता मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. माझा एक मित्र, त्याला 10वी ला पडले 54%च मार्क. फक्त 54%. ही सगळी आमची सगळे मित्र 10वी पर्यंत सगळे टॉपर होते हां, लक्षात घ्या. मग माझ्या मित्राला पडले फक्त 54%. अरे 60% चा पण क्रायटेरिया कंप्लीट नाही. अरे आम्हाला माहीत पण नव्हतं त्यावेळेस क्रायटेरिया काय असतो ते. बरं. आता तो कुठे आहे मित्र? त्याचं करियर फिनिश आहे का? नाही, बिलकुल नाहीये. तो कतारमध्ये आहे. ओके. आणि त्याचं पॅकेज प्रचंड मोठं आहे. काय प्रॉब्लेम झाला? काहीच नाही. पण त्यानं काय सांगितलं, की 12वी कमी मार्क पडल्यावर वडिलांना रागच आला होता. ते म्हणले, "आता तुला काय करायचं ते कर. तुला काय करायचं ते कर. आता मला सांगत बसू नको." पण ही लोकं लढली ना. एकही त्यात फेल्युअर नाहीये लक्षात घ्या. सगळेच्या सगळ्या लोकांना चांगलं करियर त्यांनी ते एस्टॅब्लिश केलेलं आहे आणि हेच मला तुम्हाला सांगायचंय. नाही हो सगळं काही संपलं. 12वीत कमी मार्क पडले बिलकुल काही संपत नाहीये. मला पण सांगतो 64% होते. माझ्या त्या ग्रुपमधल्या एका मित्राचा 12वी ग्रुप क्लिअर नव्हता. त्याला पुन्हा डिप्लोमाला ॲडमिशन घ्यावं लागलं. पण त्यानं डिप्लोमा केला, त्यानंतर डिग्री केली आणि त्यानंतर आता तो एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणजे सक्सेसफुल आहे लक्षात घ्या. काही नाहीये प्रॉब्लेम. पण थांबा ना. बरं माझा एक त्यातला एक मित्र आहे, तो गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. पण ह्या सगळ्यांना 12वी नंतर काय आरामात ते यश मिळालंय का? बिलकुल नाही. तुम्हाला कमी मार्क का पडले याचं एनालिसिस करा. हां, मला कमी मार्क पडले मी मान्य करतोय, पण त्याचं मी एनालिसिस केलं. कधी माहितीये का? क्लासेस सुरू केल्यानंतर लक्षात घ्या. सिरियसली बरं का. माझ्या चुका झाल्या मी मान्य करतो आणि सगळ्यात मोठी चूक होती काय? माझा लो कॉन्फिडन्स. स्वतःवरचा असणारा आत्मविश्वास डळमळीत झाला होता माझा, की आपल्याला हे जमणारच नाही, ही माझी चूक होती. का नाही जमणार? काही अशक्य नाहीये. तुम्हाला फक्त करावं लागेल. आता मुद्दा असा आहे, की 12वीत तुम्हाला कमी मार्क पडलेत. लवकरच तुम्हाला सी स्कोर कळेल. ओके. त्यातही कमी जास्त स्कोर येणार आहे. जसा तुम्ही पेपर लिहिलाय तेवढा स्कोर येणार आहे. काही गोळ्या लागणार नाहीये. जास्त जादू होत नाहीये. ठीक-ठाक तुमचं पर्सेंटाइल येईल. आता त्याच्यापुढं काय करायचंय? मी तुम्हाला सांगतो, सी झाल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये कुठलीतरी एक ब्रांच निवडावी लागेल. आता इथं मात्र गडबड करू नका. सगळेच सी-एसला चाललेत म्हणून तुम्ही पण सी-एसला जाऊ नका. बाकीच्या ब्रांचचा पण विचार करा. तुमची थोडीशी आवड वगैरे ओळखा आणि जीव तोडून काम करा. बरं, आता मी हा व्हिडिओ बनवतोय ना, तुम्ही आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करा. तुम्ही आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात करा. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की पहिल्यांदा फोकस तुम्ही M1 वर ठेवा. M1. तुम्हाला सांगतो इंजिनिअरिंगला गेल्यानंतर M1, M2, M3 मध्ये त्रास होईल. जर तुम्हाला 2 sin A sin B चा फॉर्म्युला येत असेल तर. मी आता तुम्हाला कुठला फॉर्म्युला विचारलाय डिफॅक्टरायझेशनचा? 2 sin A sin B येतोय का बघा? नाही येत? इथं प्रॉब्लेम होईल.
बेसिक बेसिक क्लिअर करा ट्रिग्नोमेट्री 2. बरं आता तुमची 12वी झालेलीच आहे. तुम्ही माझ्या ऍप्लिकेशन वरती व्हिजन बॅच वरती ट्रिग्नोमेट्रीचे पहिले 2-3 व्हिडिओ तरी बघा बाळांनो. तुम्ही फॉर्म्युले किंवा राहू दे 11वीचं पुस्तक काढा. ट्रिग्नोमेट्री 2 चे सगळे फॉर्म्युले करायचे बरं का. बरं त्याच्यानंतर तुम्हाला टॉपिक करायचा आहे सॉलिड स्टेट एकदा रिवाइज करायचं आहे. सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड, डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे परत इंजिनिअरिंगला. त्याच्यानंतर तुम्हाला फिजिक्समध्ये ट्रान्सफॉर्मर किंवा मी काय म्हणतोय ईएमआय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन एसी सर्किट करा ना. तर घ्या ना अभ्यासाला सुरुवात करा. त्याच्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी मी तुम्हाला सांगू का? तुम्ही क्लिअरली मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही आर्केडेमी हे चॅनल फॉलो करा. ओके, इंजिनिअरिंगसाठी आहे. तुम्ही त्याच्यावरती ज्या चॅनलवर ह्या चॅनलवरती जे लेक्चर्स आहेत ते बघा. करा ना अभ्यासाला सुरुवात. झालं हे संपलं. म्हणजे 12वीत तुम्हाला कमी मार्क पडले ते झालं तो भूतकाळ आहे. पुन्हा पण तसंच हवंय का? नाही. माझ्या बाबतीत काय झालं मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. बघा, अगदी मी तुम्हाला सांगतो 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी. ग्राफ काढून दाखवायचं रे तुम्हाला. ग्राफ सांगतो. 1ली ते 4थीचा ग्राफ एकदम हायर लेव्हल अगदी 100% एवढे मार्क म्हणूया आपण. ओके. 5वी नंतर मात्र तो ग्राफ खाली आला. अगदी 60% पर्यंत आला. समजून घ्या ट्रू स्केल नाहीये 100 समजून घ्या. 9वी पर्यंत अगदी 9वीत पण 60% मार्क पडले होते मला. त्या रेंजमध्येच मार्क होते. पण 10th मध्ये तोच स्कोर गेला 82 कडं. कसं काय सांगू का तुम्हाला? 10वीला ना थोडंसं की नाही घरातल्यांनी लक्ष जास्त दिलं होतं माझ्यावर. खूप अभ्यास आईनं करून घेतला होता. वडिलांनी पण लक्ष दिलं होतं. कोचिंग क्लासेसचे सर तर एक्स्ट्राऑर्डिनरी होते विट्यात. मी यादव सरांच्याकडे क्लास जॉइन केला होता. एक्स्ट्राऑर्डिनरी टीचिंग होतं. त्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेच्या अगोदरचा 1 महिना प्रचंड अभ्यास केला. चला 82% मार्क पडले. अरे पण 11th स्टँडर्डला डायरेक्टली 41%. 12th स्टँडर्डला कसं तरी म्हणूया आपण 60% पर्यंत ग्राफ गेला होता 64 पर्यंत. पण त्याच्यानंतर विचारूच नका. इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला ओके. इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला तो ग्राफ अगदी खाली आला होता. म्हणजे तिथं केटी म्हणजे बॅकलॉग विषयात फेल झालो होतो मी. कुठला विषय? मॅथ्स. ओके. मला तुमच्या बाबतीत हे होऊन द्यायचं नाही. झालं गेलं गंगेला मिळालं. पण आता हे नको आहे मला. मला तुमचा ग्राफ असा माझ्यासारखा नकोच आहे. तुम्हाला पुढं जायचंच आहे. मग अशा वेळेस अभ्यासाला सुरुवात केलीच पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, की इंजिनिअरिंगला फिजिक्स आणि केमिस्ट्री हे थेरॉटिकल टाइपमध्ये असणार आहे. आता केमिस्ट्रीमध्ये रिएक्शन्स वगैरे नसणार आहे. एन्व्हायर्नमेंटल केमिस्ट्री म्हणजे पोल्युशन, वॉटर, फ्युएल असले टॉपिक असणार आहेत. ते सोपे आहेत. फिजिक्समध्ये सॉलिड स्टेट असणार आहे. हां. लेझर वगैरे, ईएमआय, करंट इलेक्ट्रिसिटी हे असे असणार आहेत. न्यूमेरिकल असणार आहेत फिजिक्समध्ये. मॅथ्समध्ये मी तुम्हाला सांगतो मॅट्रायसिस खूप ईझी असणार आहे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो तुम्ही क्लिअरली मगाच्या चॅनलचं नाव माहिती आहे ना? आर्केडेमी चॅनलवर जावा आणि अजून शोधा YouTubeवर. शोधा रे. YouTube हा खजिना आहे. पण आता तुमचं काय चाललंय? रिझल्टची वाट बघताय. 10वी नंतर तेच केलं होतं ना, रिझल्टपर्यंत निवांत थांबला होता. वेळेवर अभ्यासाला सुरुवात केली नव्हती. 11वी वाया घालवलं. 12वीत उशिरा जाग आली. प्रयत्न केला पण थोडंसं अपयश आलं. बदला ना, बदला. आता तुम्ही काय करा, YouTubeवरूनच खजिना आहे तो शोधा इंजिनिअरिंगसाठी. मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय, लक्ष द्या. इंजिनिअरिंगला प्रत्येक सेमेस्टरला चांगला स्कोर व्हायला पाहिजे. बरं, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मला योग्य मार्गदर्शन मिळालं ना, अक्षरशः मी पेटून उठलो होतो. माझा बॅकलॉग राहिला मी मान्य करतोय ना, पण हे कुठल्या सेमेस्टरपर्यंत? 3rd सेमेस्टरपर्यंत. ओके, 3rd सेमेस्टर राहिलं. तर 3rd सेमेस्टर बॅकलॉग राहिला. पण 4th सेमेस्टरला क्लास चांगला मिळाला, गाईडन्स मिळाला. अक्षरशः पेटून उठलो होतो मी आणि जबरदस्त तिथून पुढे स्कोर झाला माझा. प्रामाणिकपणे मी अभ्यास केला. इंजिनिअरिंग मी कंप्लीट केलं. मी तुम्हाला सांगतो माझा ट्रॅक असा होता, की 1995 ला 10वी झाली, 1997 ला 12वी झाली आणि 2001 साली इंजिनिअरिंग झालं. का लिहिलंय माहितीये का? फेल नाही झालो कधी. 1-2 बॅकलॉग राहायचे, पण एटी-केटी म्हणजे अलाउड टू कीप टर्म्स याचा अर्थ तुम्ही नेक्स्ट इयरला जाऊ शकताय. पण तुम्हाला गंमत सांगू का? फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयर. सेकंड इयरला M3 सारखा भयानक सब्जेक्ट होता लक्षात घ्या. आणि क्लिअरली मी तुम्हाला सांगतो M3 मला 3 अटेम्प्ट लागले. मी थर्ड इयरला होतो. फर्स्ट सेमेस्टरमध्ये M3 राहिलाच होता. मग एकच चान्स होता मला. का? जर माझा M3 राहिला, थर्ड इयरचे सगळे सब्जेक्ट मी क्लिअर केले. मग मी फोर्थ इयरला नव्हतो जाऊ शकत. कारण सेकंड इयरचा सब्जेक्ट राहिलाय ना. आता रूल्स बदललेत मी मान्य करतो. पण मी असे पण काही स्टुडंट बघितलेत. अप्लाइड मेकॅनिक्स किंवा मेकॅनिक्स म्हणूया आपण. मेकॅनिक्स. तर हे जे मेकॅनिक्समध्ये मी बघितलंय, की नॉट
फिट फॉर टेक्निकल एज्युकेशन. हा पण एक गोष्ट लक्षात ठेवा. एन-एफ-टी, नॉट फिट फॉर टेक्निकल एज्युकेशन. एखादा सब्जेक्ट जर 6 वेळा समथिंग तुम्ही एका सब्जेक्टमध्ये 6 वेळा फेल होत असाल, तर तुम्ही एन-एफ-टीचं लेव्हल तुम्हाला लागणार. नॉट फिट फॉर टेक्निकल एज्युकेशन. संपलं. तुम्हाला डिप्लोमाला पण पुन्हा ॲडमिशन घ्यायला जमणार नाही. इंजिनिअरिंग संपलं. मग एवढं 6 सेमेस्टर म्हणजे 6 वेळा विषय रलायचा तर 6 सेमेस्टर म्हणजे 3 वर्ष. आयुष्यातली किती वर्ष जातील आणि झालंय का? झालंय मुलांच्या बाबतीत असं. झालेलं आहे. मग असं होऊन द्यायचं नसेल, तर का या क्षणाला अभ्यासाला सुरुवात करा. काय करायचंय? तर मी तुम्हाला सांगितलंय, की पहिल्यांदा माझं लाईफ चेंज करण्यासाठी मदत झाली ट्रिगोचीच. मी ट्रिगोलाच परत रिवाईज केलं सगळे फॉर्म्युले. मग मॅथ्स तुम्हाला आवडलं पाहिजे. मग सगळं भारी वाटेल बरं का. ट्रिगो पहिल्यांदा करायचं. ओके. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, की ॲक्चुअली तुमचा कुठला इंजिनिअरिंगला भाऊ असेल, कोण असेल, कॅल्क्युलेटर एक तुम्हाला मिळणार आहे बरं का. आता हे एक सगळ्यात मस्त असणार आहे. लॉग टेबल भानगडच नाही. कॅल्क्युलेटर. इव्हन मॅट्रायसेस पण कॅल्क्युलेटरवर घेता येतात बरं का. क्वाड्रॅटिक इक्वेशन, सायमल्टेनियस सगळं कॅल्क्युलेटरवर करता येतं. त्याची पण एक प्रॅक्टिस करा थोडीफार. व्हिडिओ आहेत रे YouTubeवर बघा. बरं त्याच्यानंतर आणखीन काय केलं पाहिजे? मी तुम्हाला सांगतो आता आणखीन महत्त्वाचं. कॉलेज कुठलंही असू दे रे, ते कॉलेजमध्ये तुम्हाला इव्हेंट्स मिळणारच आहेत, एन्जॉयमेंट होणारच आहे. खूप तुमचं लाईफ आहे ही आयुष्यातली गोल्डन इयर्स असणार आहेत पुढची 4 वर्ष. मग अशा वेळेस 12वीत कमी पडलेत हे रडगाणं किती वेळ गाणार आहे तुम्ही? करा ना कॉलेजमध्ये टॉप. कुठलंही कॉलेज मिळू दे. तुम्ही तुमच्या स्किलवर पुढे जाऊ शकता लक्षात घ्या. मी तुम्हाला गेट टुगेदरचं आमचं एक्झाम्पल दिलं, की सगळेजण टॉपच्या फील्डमध्ये आणि मी तुम्हाला सांगतो अगदी असिस्टंट जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजरच्या पोस्टपर्यंत माझे मित्र पोहोचलेत. हो, त्यांना 12वीला कमी मार्क होते. होते कमी मार्क लक्षात घ्या. बरं त्यांच्यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवावासं वाटतंय मला. त्यांचे इंटरव्ह्यू घ्यावेत आणि तुम्हाला त्याचा खरोखर फायदा होईल. आता जे टॉपर्सचे इंटरव्ह्यू घेतात ते घेतले पाहिजेत ठीक आहे, मोटिव्हेशन मिळते. पण जे टॉपर नव्हते, पण पुढे आयुष्यात जे टॉपर बनलेत ना, असे हजारो नाही लाखो लोक आहेत आणि तुम्हाला जर आता कमी मार्क पडले असतील, तर तुम्ही सुद्धा तसं बनवून दाखवायचं आहे लक्षात घ्या. बनवून दाखवायचं आहे. मी 2 वर्ष आयुष्यातले माझ्या खूप 2 वर्ष त्रासात गेले होते 11वी-12वीत. मी 11वी-12वीत असताना ना, खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो. खूप तणाव होता. घरात चिड व्हायची माझी. खूप घरातल्यांना मी त्रास दिलाय. म्हणावं तसं यश मिळत नव्हतं, पण दिसत होतं त्यांच्या चेहऱ्यावरून, की ह्याला हा करेल काहीतरी. घरात सगळ्यात मोठा मी होतो. खूप तणाव मी सहन केलाय आणि माझ्यासारखे मी हजारो मुलं बघतोय. मला हे बदलायचंय. म्हणूनच हा व्हिडिओ बनवतोय. थोड्या लोकांना तरी माझ्या या व्हिडिओपासून फरक पडेल असं मला वाटतंय. पण यासाठी तुम्ही स्वतःत बदल केला पाहिजे. बसा अभ्यासाला आत्ताच्या आत्ता. ओके. फर्स्ट इयरला अजून सी-ई-टीचा रिझल्ट लागेल. पुन्हा आपले पर्सेंटाइल कळतील. पुन्हा कॅप राउंड डिक्लेअर होईल. कॅप राउंड 1, 2, 3, 4 होईल. आहे रे महिना. करूया ना अभ्यासाला सुरुवात आणि मी परत चॅनलचं नाव लिहितोय. हे चॅनल आर्केडेमी. ओके. कदम सर आहेत बरं का ते. बहुतेक त्यांचं नाव राहुल साताऱ्याचेच आहेत लक्षात घ्या. राहुल कदम असं असेल नाव बरं का. मला परफेक्ट माहीत नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो फॉलो करा. तुम्हाला एखादं चॅनल माहीत असेल तर YouTube मला कमेंटमध्ये नक्की सांगा ना. म्हणजे मला सुद्धा बाकीच्या मुलांना सांगायला ते नक्की बरं पडेल. ऑल द बेस्ट.